सकाळीच ना नंदी घेऊन एक माणूस आलेला, जो असा ओरडत ना की अन्वी एवढी घाबरली ना की दरवाजा आणि खिडकीच बंद करून घेतलेली. आणि शाळेत जायच्या निमित्ताने मी म्हटलं तिला घाबरवतीस आणि पटकन शाळेत घेऊन जाते. ते हे बघायचे आलेले आहेत ते. तर अन्वीला मी आता सोडून आले, वाजलेत बरोबर 12. हे ग. आणि आता इथे ना मी पप्पांच्या गोळ्या भरणार आहे. बुधवारीच भरते, पण काल ना खूप पाऊस होता आणि माझी तब्येत ठीक नव्हती ना, म्हणून आजचा डोस म्हणजे सगळ्याच गोळ्या संपलेल्या आहेत. तर आता मी सुरुवात करते भरायला. तर मी दाखवते कशी भरते ती. तर आपण जाणार आहोत लवकरच फार्म हाऊसवर, कृष्णाजी फार्म हाऊसवर. त्याचे काही क्लिप्स आणि फोटोज आहे माझ्याकडे, जे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला टाकणार आहे. आणि त्यांचा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर वगैरे कॉन्टॅक्ट नंबर देईल, कारण ह्याच्या आधी मी 2दा गेलेली, ही 3री वेळ आहे. त्याच्या आधी मी मुरबाडला जायची. म्हणजे पावसाळा आला ना की कुठला तरी फार्म हाऊस बुक करायचं आणि मुलांना फॅमिलीला घेऊन जायचं, असं असतं आमचं. तर मी तर आता बोलते की तब्येत बरीच राहावी, कारण पावसाळा चालू झाल्या जाण्या येण्यामध्ये एवढा थकवा येतो ना की नाही जमत स्वतःकडे लक्ष द्यायला. त्याच्यामुळे आता बघा ही इथे कामं बघा मला किती वाढवून ठेवते. पाणी बाटल्यांमध्ये ओतून भरते आणि तेच पाणी आता ती खाली पाडणार. आता इथे हे कपडे वाळत घालायचे, मला आधी कपडे वाळत घालून घेते. सुके कपडे काढलेले आहेत, सुके कपडेही घड्या घालायच्या आहेत. बऱ्यापैकी घड्या घातल्यात. आज घरात आहे ना, तर मी म्हटलं थोडंसं परत कपाट लावून घ्यावं मुलांचं. आणि जे फार्म हाऊसवर न्यायचे आहेत ना 2 दिवसाचे कपडे, ते आता मी काढून ठेवणार आहे. या संडेला नाही, पुढच्या संडेला जायचं प्लॅनिंग आहे, संडे मंडे. तर ती पिकनिक कशी होईल ते तुम्हाला कळेलच. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला फोटोज टाकून ठेवते. ह्याच्या आधी गेली पण त्यावेळी आमची पप्पी होती. आणि आता जाणार आहोत आम्ही फक्त फॅमिली, तरी नाही म्हणता 16 जण आहोत आम्ही. अशीच फॅमिली जातो, अजून फ्रेंड सर्कल तरी गेलो नाहीये, पण चाललंय विचार आमचा फ्रेंड सर्कलचा पण जायचं. अलिबागला जाऊन आलेलो, तसं आता बघू. काल एका मैत्रिणीशी बोलणं झालेलं आहे, कन्फर्म झालं की तेही कळेल. तर चला, असं पावसाळा चालू झाल्यावर कोण कोण फार्म हाऊस किंवा रिसॉर्टला जातं ना, हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर बाय, टेक केअर, काळजी. तर तब्येत बरी नसल्यामुळे आईने बघा जेवणासाठी काय काय पाठवलेलं. सोयाबीनची भाजी, चटणी आणि हे घावणे, शुभ्राने केलेले इडली, तेही मी खाल्ली. तोंडाला ना चव नव्हती. आणि हे भात, डाळ आणि चवळीची भाजी. तर आम्ही जिथे जाणार आहोत ना, ते फार्म हाऊसचे मी तुम्हाला फोटोज पाठवते. हे आहे 5 BHK फार्म हाऊस आहे हा. आणि त्याला ना कनेक्टच हा फिश पॉन्ड आहे, जिथे आपण फिशिंग करू शकतो. हा आहे डायनिंग एरिया, जिथे जेवायला बसायचं, नाश्त्याला बसायचं. आणि तिथे व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन्ही टाईपचे जेवण असतात. स्वीटही असतं, नाश्त्यामध्ये उपमा, मिसळपाव वगैरे सगळं असतं. तर मी तुम्हाला जाईल ना तेव्हा मी तुम्हाला सगळं दाखवेल. हा आहे डायनिंग एरिया त्यांचा. आणि जेवण पण अप्रतिम आहे. गेले 3 वर्ष आम्ही सतत जात होतो. आणि पार्किंग एरियाही आहे, सगळं छान आहे. आता जसं जाईल ना तशी व्हिडिओ करून मी टाकेलच. तर चला, ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.